आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांना अखेर या उर्वरित तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या उर्वरित तालुक्यामध्ये दुष्काळ अनुदान वाटप सुरू करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे। व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर दुष्काळ संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे। हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 1021 प्लस 2224 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा निर्णय उपसमितीने निर्णय राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त उर्वरित 75% कमी पाऊस झालेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात येणार। मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले आहे। सन 2023च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामध्ये 1021 महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते। त्यावेळी उपसमितीचे सदस्य तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे असे बरेच प्रकारे तिथे सचिव उपस्थित होते आणि त्याचबरोबर धारूर जलसंपदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी त्यावेळेस उपस्थित होते। शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता 75% कमी आणि 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे। असा निकष लक्षात घेऊन 178 तालुक्यातील 959 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी राहील, अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर करण्यात गेलेल्या गावात शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे व सवलती 959 महसुली मंडळामध्ये देण्यात येतील अशीही मंत्री श्री पाटील यांनी म्हटले आहे। तळेमध्ये दुष्काळ परिस्थितीबाबत शासन पुरवठा करणाऱ्या शेतीमध्ये मदतीपासून वंचित राहणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेणार। पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने चारा लागवडीचे नियोजन करावे। सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवा। खरीप कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडू। गाळमुक्त तलाव, गाळमुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवा। पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेता टँकरबाबतची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करा। पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांचे पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला। दुष्काळी परिस्थिती, पिण्याचे पाणी, पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्यासोबतच 8ही जिल्हा अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत तालुक्याने हा आढावा घेत शासनास अहवाल सादर करावा। दुष्काळाची दाहकता लक्षात घेता आतापासून नियोजन महत्त्वाचे आहे। टंचाई स्थिती असली तरी काळजी करू नका, शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिला। मराठवाड्यातील परिस्थितीबाबत 7 दिवसाच्या आत महसूल, कृषी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला। औरंगाबादचे पालकमंत्री संदीप भुमरे, जालना व बीडचे पालकमंत्री अतुल सावे बैठकस्थळी, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत, लातूरचे पालकमंत्री संजय बनसोडे व नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते। कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकर राजे, अदरडा औरंगाबाद, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांड्या जालना या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व परिस्थितीपणे नियोजनपूर्वक हाताळण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची आहे। मराठवाड्यातील बहुतांश मंडळात पावसाचा मोठा खंड आहे। पर्जन्यमापक यंत्र आहे। या ठिकाणी पाऊस झाला तर मंडळात पाऊस होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही भागात सक्तीची कर्ज वसुली सुरू असूनही सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवा। खरीप कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत मंत्रिमंडळ धनंजय मुंडे यांनी प्रस्तावात मांडण्यात आलेले आहे।